तळोजा रोडमधील प्रभाग क्रमांक 3 सध्या राजकीय रणांगण बनलेलं आहे. हरीश किनी यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर या प्रभागातील निवडणूक अधिकच चुरशीची झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे उमेदवार आणि नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांची भेट रणांगणात उतरल्याने समीकरण नाट्यमयरित्या बदललंय. नुकत्याच झालेल्या प्रचार दौऱ्यात केनी आणि शरदचंद्र पवार गट आमने-सामने आल्याने पूर्ण तळोजा गावात हाय व्होल्टेज वातावरण पाहायला मिळालं. दोन्ही गटाच्या समर्थकांनी जयघोष, फटाके व मिरवणुकीच्या वातावरणात तापवलं. गावातील उर्साची पार्श्वभूमी उमेदवारांची एकत्र उपस्थिती पाहून नागरिकांमध्ये राजकीय चर्चा रंगल्या. एकीकडे हरीश केनींनी भाजपला रामराम करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, ज्यामुळे त्यांच्या प्रचारात नव्या ऊर्जाने सुरुवात झाली, तर दुसरीकडे राष्ट्रवादी पवार गटाकडून भावनाताई घाणेकर स्वतः मैदानात उतरल्या असून त्यांनी नागरिकांना शहाबाज पटेल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असं आव्हान देखील केलंय. प्रभाग क्रमांक 3 मध्ये मुस्लिम मतदारांचा कल कोणाकडे दिसतोय हे निश्चितच या निवडणुकीच्या निर्णायक सूत्रावर ठरणार आहे. स्थानिक सूत्रांच्या मते केनींच्या काँग्रेस प्रवेशामुळे काँग्रेसचा गोट मजबूत झाला असला तरी राष्ट्रवादीचा प्रचार भावनिक आवेशानंतर गावातच झुंजारतोय. संदर्भात महाराष्ट्र 60 ताई कसं पाहता आज या रणधुमाळीमध्ये राजकारणामध्ये तुम्ही आज तळोजा भेटीमध्ये आलेला आहात. भव्य असं स्वागत देखील तुमचं झालेलं आहे, काय भावना? आज खरं तर या तळोजा गावामध्ये उरूस आहे आणि उरसाच्या निमित्ताने आम्ही सारेजण या ठिकाणी आलेलो आहे. पण निमित्त जरी उरसाचं असलं तरी पण शाहबाज हा महानगरपालिकेमध्ये इलेक्शनमध्ये उभा आहे हे एक कारण आहेच. आज आपण बघाल अनेक उमेदवार या ठिकाणी उभे आहेत, पण शाहबाज हा दारावर उभा करणारा नाही तर दारातला आपला हक्काचा घरातला माणूस आहे असं लोकांना वाटतंय. आपण बघाल वाढता जो काही जल्लोष आहे किंवा लोकांचा प्रतिसाद आहे तो शाहबाजच्या बाजूने आहे. कारण अनेक वर्ष लोकांसाठी येणाऱ्या परिस्थितीमध्ये सातत्याने आपलासा वाटणारा शाहबाज आहे. आपण बघाल होतकरू पोरगा आहे, नवीन जनरेशन आहे, नवीन काहीतरी करू पाहणारा इच्छित आहे. आज बघाल रस्त्यांचे, कचऱ्याचे, पाण्याचे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत. बाजूला शिडको आहे, या ठिकाणी आपण बघाल शिडकोचे नवीन प्रश्न आहेत. महानगरपालिकेचे येणारे एअरपोर्ट येऊ घातलाय, युवकांच्या नोकरीचा प्रश्न आहे. यामध्ये जर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब शाहबाजच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. आम्ही तर सारेजण आहोत, पण शशिकांत शिंदे साहेब असतील, या ठिकाणी सतीश पाटील साहेब असतील, सारेजण शाहबाजच्या पाठी आम्ही उभे आहोत. आणि आपण बघाल युवकांच्या अध्यक्ष महबूबबाई यांचा सातत्याने त्याला पाठिंबा लाभलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर शाहबाज निवडून आला तर महानगरपालिकेमध्ये लोकांची कामं होतील. यासाठी शाहबाजला आपल्याला निवडून महानगरपालिकेमध्ये पाठवायचं. काय सांगाल, 2 दिवसात तुम्ही घोडे बाजार चालू आहे पण महानगरपालिकेच्या याच्यामध्ये, त्याबद्दल तुम्ही काय भावना वाटते? आपण बघाल राजकारणाचा कचरा झालेला आपण पाहताय. निष्ठा आणि तत्व कुठं उरलेली दिसत नाहीयेत हे सुद्धा आपण पाहताय. काही लोक एबी फॉर्म गिळताना आपण पाहताय. आज जर मी एकाला विचारलं अरे तू कुठल्या पक्षात, तर तो म्हणतो आज अमुक अमुक पक्षात, उद्या मी दुसऱ्या पक्षात. म्हणजे अनेक वर्ष सातत्याने एका पक्षामध्ये काम करणारे लोक आज तिकिटासाठी दुसऱ्या पक्षामध्ये गेलेत. आज भाजपासारख्या पक्षामध्ये एवढी गर्दी झाली आहे की त्या ठिकाणी त्यांच्याच एकनिष्ठ वर्षानुवर्ष काम करत असलेल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना त्यांच्याकडे तिकीट द्यायला राहिली नाही. त्यांनी जे काही उसने पोरं घेतली त्यांना आज तिकीट द्यावी लागली. आणि आज भाजपासारखे किंवा अनेक पक्षाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आज तिकीट त्यांना देता आलं नाही. हे दुर्दैवाची बाब आहे. परंतु आज आम्ही शाहबाज सारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभं राहिलो, तो अभिमान आम्हाला किंवा आम्हाला आनंद वाटतोय. कारण तो एकनिष्ठ पक्षाच्या पाठीमागे उभा राहिला. अनेक प्रलोभनं आली, आमचा सुद्धा पक्ष फुटला गेला, तेव्हा सुद्धा शाहबाजला बोलवलं गेलं, पण शाहबाज
आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभारला ते त्याचं फळ आहे. लोक सुद्धा अशा एकनिष्ठ कार्यकर्त्याला 100% निवडून देतील हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो. ताई, पनवेल महानगरपालिकेमध्ये पाहायला गेलं तर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामध्ये कुठेतरी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उभं राहतो. तुम्ही कसं पाहता सगळं? 100% निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहीलच. अनेक ठिकाणी आपण बघाल तर फॉर्म बाद करण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी झालं. आणि निवडणूक आयोगाचे असतील किंवा या ठिकाणचे आरो असतील यांचं सुद्धा त्याच्यामध्ये संगनमत असण्याचा वास कुठेतरी येतोय. आणि अशा पद्धतीने होणार असेल तर निवडणुका घ्यायच्याच कशाला हा सुद्धा प्रश्न लोकांच्या मनामध्ये आणि आमच्या सुद्धा मनामध्ये पडला आहे. एका उमेदवाराने फॉर्म मागे न घेता भाजपामध्ये प्रवेश केला. त्याच्याकडे कसं बघताय? घोडेबाजार होतोय हे निश्चित झालेलं आहे. आणि अनेक या ठिकाणी निरीक्षक आले, अनेक ज्यांचा नवी मुंबई या ठिकाणी पनवेलशी काही संबंध नाही अशा लोकांचा सुद्धा इंटरफेरन्स या ठिकाणी वाढलाय. स्थानिक लोक सुद्धा अस्वस्थ आहेत आणि शाबास सारखा कार्यकर्ता आहे, हा तळागाळातला कार्यकर्ता आहे, लोक त्याला निवडून देतील याच्यामध्ये तिळमात्र शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये नाही. भाजपाचा निरीक्षक तुमच्या उरणमधला पनवेलमध्ये दिलेला आहे. जर उरण नगर परिषद तो निघून नाही शकला तर पनवेलचं काय करेल असं पनवेलची जनता म्हणते. रामशेठ सारख्या दिग्गज नेत्याला खरंच याची गरज आहे का हा सुद्धा प्रश्न आहे. या ठिकाणी त्यांच्याकडे पैशाची कमी नाही, लोकांची कमी नाही, मग ह्याचं इथे काम काय असं सुद्धा प्रश्न स्थानिक लोक विचारतात. आम्ही नाही, भाजपाचेच लोक विचारतात. ते आत्मपरीक्षण करतील, तो त्यांच्या पक्षातला आपसी मामला आहे. मुलगा आघाडीमधून थांबले आणि ते मात्र काबाद पटेल आघाडीतून 100% त्याला आघाडीतून जरी तिकीट नसलं तरी तो पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे. त्याला आम्ही पक्षाचा एबी फॉर्म दिलेला आहे, म्हणजे आम्ही त्याच्या पाठीशी ठामपणे उभे. आपल्या उरणच्या निवडणुकीचा परिणाम पनवेलमध्ये होईल असं वाटतं? होईल ना. लोकांना जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची निवडणूक असताना सुद्धा जनशक्ती जिंकले. गरीबाची मुलगी आज त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बसली. आमच्यासाठी आमच्या सोबत असलेले अनेक गरीब उमेदवार सुद्धा निवडून आले. इथे सुद्धा तसं परिवर्तन होईल असं दिसतंय. जसं नगराध्यक्ष झाला महाविकास आघाडीमध्ये चर्चा निर्माण झालं, 100% सभा घेणार. पक्षाचा जसा अजेंडा येईल तशा पद्धतीची सभा या ठिकाणी घेणार आणि मी शाबास जिथे जिथे नेईल तिथे जाईन. आणि महाविकास आघाडीचे सुद्धा अनेक ठिकाणी जेव्हा उमेदवार उभे आहेत तिथे सुद्धा मी जाणार. नगर परिषद इलेक्शनला उघडला त्यानंतर तुमच्या काउंटिंग लांबला होतं तेव्हा तुम्ही रात्रभर दबा धरून बसला होता. काय भावना होत्या आणि काय तुमच्या मनात आलं होतं तेव्हा? अनेक लोक सांगतात ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करता येतो, नंतर करतात. मग त्यावेळेस आपण प्रिकॉशन घेतलेली बरी म्हणून इलेक्शन झाल्याच्या नंतर बरेच दिवस आम्ही घरी तरी काय करणार म्हणून त्या ठिकाणी जाऊन आम्ही टेंट टाकून थांबू जाऊ. होणार आहे. त्यांच्यावर विश्वास आता राहिला नाही जनतेचा सुद्धा आणि आपला सुद्धा. कालाच्या विरोधात दिग्गज नेते देखील उपस्थित आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर या ठरावाचा तुतारी आल्याने या प्रभागामध्ये नेमकंच वेगळं वातावरण तयार झालेलं आहे. कसं पाहता? तुतारी आपण बघाल, तुतारी ही आम्हाला चिन्ह मिळाल्याच्या नंतर 8 खासदार आमच्या संसदेत निवडून आले नवीन चिन्ह असताना सुद्धा. आता हे नवीन चिन्ह नाहीच आहे. ज्याचे 8 खासदार आहेत, 10 आमदार आहेत, त्या पक्षाच्या आदरणीय पवार साहेबांचं त्याला सिम्बॉल आहे. ते पक्ष लोकांपर्यंत फार वेळ लागणार नाही त्याला पोहोचवायला. आपल्याला साऱ्यांना याच्यासाठी मेहनत करायची आहे आणि चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवायचं. वार्ड क्रमांक 3 मधील जनतेला मतदारांना काय वाटतं? वार्ड क्रमांक 3 मध्ये मी एवढंच सांगेल, शाबाज पटेल आपला हक्काचा माणूस आपल्याला महानगरपालिकेमध्ये पाठवायचा आहे. त्यासाठी येत्या 15 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. उमेदवार अरे तू त्या पक्षात, अरे तू या पक्षात, असं विचारता नाकी नाव आलेलं आहे. त्याबरोबर आपला हा निष्ठावंत कार्यकर्ता, त्याच्या बरोबर हक्काचा माणूस. एखादा उमेदवार तुम्हाला दारात उभा करेल पण हा तुमच्या घरात येऊन तुमचं काम करेल. आपण याला येणाऱ्या 15 तारखेला मतदान करायचं आहे आणि 16 तारखेला
जल्लोष साजरा करायचा आणि तो जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही सारेजण येऊ आणि याची विजयी सभा आदरणीय पवार साहेबांना इथं आणून करू एवढंच अनेक लोक आपल्याला भाजपाची बी टीम बोलतात पण त्या ठिकाणी भाजपाची भांडी घासायचं काम यांनी सगळ्यांनी केलं होतं. आम्हाला तुम्ही असं बोलू शकत नाही कारण आम्ही निष्ठावंत एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत आणि शाबास माझा प्रयत्न जो करतो त्याला फळ मिळतो यावर माझा विश्वास आहे. पण मी स्वतः 15 दिवसामध्ये लोकांनी मला निवडून दिलं त्याकडे सुद्धा वेळ आहे. तुम्ही सारेजण या ठिकाणी उभे आहात या ध्येय घेऊन पुढे चाला. शाबास एकटा उमेदवार नाही तुम्ही सगळेजण उमेदवार आहात. जे जे कोण तुमचे ओळखीचे लोक या वार्डामध्ये राहत असतील त्यांना सांगा आमचा माणूस उभा आहे हक्काचा माणूस उभा आहे त्याला निवडून पाठवा. ही विनंती रात्रीचा दिवस करा दिवसाची रात्र करा पायाची चाळण करा पण शाबासला निवडून द्या ही विनंती आज मी शाबासची बहीण तुम्हाला करते आणि थांबते. जय हिंद जय महाराष्ट्र.